नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं ट्रेडर कन्सेप्टमध्ये. तर उद्या कशा प्रकारे मार्केट वर्क करू शकतं याबद्दल आपण आज ॲनालिसिस करणार आहोत. आणि महत्त्वाचं म्हणजे की जो इलेक्शन रिझल्ट आलेला आहे राईट महाराष्ट्राचा, आणि त्यामध्ये बी जे पीचं जे सरकार किंवा बी जे पीच्या ज्या सीट्स वाढून आलेल्या आहे राईट, यामुळं उद्याच्या मार्केटवर त्याचा इम्पॅक्ट होऊ शकतो का? तर ह्या गोष्टीसुद्धा मी ह्या व्हिडिओमध्ये कव्हर करणार आहे. तर त्यामुळं व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. तर यामध्ये आपण वीकली पहिले अनालिसिस करू. वीकली अनालिसिस तुम्ही जर बघितलं तर एक पहिली जी ही ग्रीन कॅन्डल आहे राईट, ही ग्रीन कॅन्डल पहिले रेड कॅन्डलमध्ये कन्वर्ट झालेली होती राईट. पण जे शुक्रवारी जी बाईंग आलेली मार्केटमध्ये राईट, तर त्याच्यामुळं काय झालंय, हा सगळा जो स्ट्रक्चर आहे राईट, तो एका दिवसामध्ये काय झाला, चेंज झाला. आता हे कशामुळं एक झालं हे एक तुम्ही समजून घ्या. बघा, शुक्रवारी ज्यावेळेसला मार्केट होतं राईट, तर त्यावेळेसला फक्त आपल्याला एक्झिट पोलचं काय होत होतं, की अनुमान होता की कशा प्रकारे कुठल्या प्रकारचं महाराष्ट्राचं सरकार येऊ शकतं, बरोबर आहे. पण काय होतं, मार्केट फॉरवर्ड चालतं, तर मार्केटने काय केलं, ही जी रिॲक्शन आहे शनिवारची जी येणारी राईट, पण शनिवारी मार्केट बंद असल्यामुळं काय झालं, याचा इम्पॅक्ट शुक्रवारी आला. त्यामुळे शुक्रवारी जे मार्केट आहे तर निफ्टी जवळजवळ 557 पॉईंट प्लस आहे राईट, आणि बँक निफ्टी जवळजवळ 750. तर हा असा प्रकार असतो. तर मार्केट पहिले फॉरवर्ड चालत असतं हे समजून घ्या यामध्ये, ठीक आहे. तर पहिले मार्केटमध्ये तुम्हाला रिॲक्शन दिसते, नंतर तुम्हाला बाकीच ठिकाणी दिसून येते, आलं लक्षात. सो आपण डेली याच्यावर कॅन्डलवर बघा, आपण थोडं अनालिसिस करू. तर डेली कॅन्डल तुम्ही बघू शकता की खूपच बुलिशपणे काय झाली, क्लोज झाली. यामध्ये क्लोजिंग आहे 23,907 वर आहे, ठीक ठीक आहे. 900च्या वरती त्यांनी काय केली, क्लोजिंग केलेली आहे. आता यामध्ये आपण जे उद्याचं मार्केट राहील राईट, तर उद्याचं मार्केटमध्ये आपलं अनालिसिस एकदम सिंपल ठेवू. तर सिंपल हे कशा स्वरूपात बघा, तुम्हाला इथं वरतून एक ट्रेंड लाईन दिसते करेक्ट. सो ह्या ट्रेंड लाईनचं ब्रेकआउट हे शक्य तितकं 24,000च्या वरती राईट. 24,000 ही माझ्यासाठी खूप महत्वाची लेवल असणार आहे, कारण राऊंड नंबर आहे 24,000च्या वरती मार्केट निघालं राईट, तर हा जो यामधून जो रिव्हर्सल आलेला आहे, तर हा वरती काय होणार, इथून सिम्पली वरच्या साईडला मार्केट वर्क करणार. 24,000च्या वरती जर मार्केटनी जर ट्रेड करायला लागलं तर, समजा उद्या जर मार्केट गॅप अप झालं, ठीक आहे, हा पण एक पॉसिबिलिटी होऊ शकते, कारण बीजेपीचं ज्या सीट्स जास्त प्रमाणात आलेल्या आहे महाविकास आघाडीच्या, तर त्याच्यामुळे काय होईल, मे बी मार्केट काय होईल, गॅपअप निर्माण होईल. तर गॅपअप झाल्यानंतरला मी समवाट त्याला खाली बॉटमला जोपर्यंत येत नाही मार्केट राईट, तोपर्यंतला मी तिथं बाईंग करणार नाही राईट. गॅपअप मध्ये एकदम बाय करणार नाही. त्यामध्ये पहिले पोझिशन बघल की यस, कशा प्रकारे प्राइस ऍक्शन वर्क करतंय. मला जर प्राइस ऍक्शन प्रॉपर वाटतंय तर तरच मी काय करणार, त्याला बाईंगला जाणार, ठीक आहे. तर एक सिंपल साधं लॉजिक ठेवा की 24,000 ही जी लेवल आहे ही खूप महत्वाची लेवल असणार आहे मार्केटसाठी. पण जर मार्केटने जर 24,000 लेवल जर गॅपअप मध्येच जर काढली राईट, तर त्यावेळेसला तुम्हाला पुन्हा 24,000ला वेट करावं लागेल. ज्यावेळेसला 24,000ला पुन्हा रिट्रेस करेल मार्केट, तेव्हा ट्रेडमध्ये एंटर करा राईट. तर हे एक महत्वाचं यामध्ये अनालिसिस मला वाटतं, ठीक आहे. तर आपण छोट्या टाइम फ्रेमवर याला ऑब्झर्व करू. 15 मिनिटवर काय दिसतंय, तर 15 मिनिटवर बघा, ट्रेंड लाईनचा प्रॉपर आहे, यामध्ये फॉलो करते, ठीक आहे. आणि महत्वाचं काय, की जोपर्यंत हे जे दोन स्विंग आहे राईट, किती ते पुढचे 24,300चे, त्यानंतर 24,400, 24,500 जवळजवळ, ठीक आहे. तर हे जोपर्यंत मार्केट स्विंग ब्रेक करत नाही वरच्या साईडला, तोपर्यंत मार्केटमध्ये आपण चांगल्या प्रकारे एक रिव्हर्सल किंवा इथं मार्केटने काय घेतलं आहे, सपोर्ट घेतलेला आहे, हे आपल्याला समजणार नाही. आणि तुम्ही एक बघू शकता, याला जर थोडंसं तुम्ही अवरली बेसिसवर जर ऑब्झर्व केलं ना, तर तुम्हाला बऱ्याचशा गोष्टी तुम्हाला दिसून येतील, ठीक आहे. तर बघा, यामध्ये तुम्ही बघू शकता की इथं बरोबर मार्केटने काय घेतलेलं आहे, इथं प्रॉपर सपोर्ट घेतलेला आहे, ठीक आहे. आता हा इथंच का घेण्यात आला, तर आपल्याकडं जी कोर्स मेंबरची जी बॅच चालू आहे सध्या राईट, तर त्यामध्ये आपण हे डिस्कस केलं होतं. तुम्ही लक्षात घ्या, मार्केटला तुमचं अनालिसिस खूप महत्वाचं असतं. बघा, ह्या पॉईंटवरून काय झालं, तर मार्केट एकदम फॉल झालं होतं. पुन्हा इथं मार्केट काय केलं, ज्यावेळेसला रिटर्न आलं, तर इथं काय केलं, त्यांनी थोडा वेळ होल्ड केला आणि देन ब्रेकआउट केलं, आणि देन ब्रेकआउट करून काय झालंय, मार्केट ह्या स्वरूपात काय झालंय, वर्क केलंय, बरोबर. पण पुन्हा ह्या पॉईंटला काय झालंय, ज्यावेळेसला जिथून मार्केट खाली पडलं होतं फर्स्ट अटेम्प्टला राईट,
तिथून वरती गेलं आणि आता सेकंड अटेम्प्टला काय होतंय, पुन्हा तिथं त्यांनी सपोर्ट घेतलेला आहे. तर हा प्रकार तुम्ही समजून घ्या. हा हिस्टोरिकल डाटा असतो. हिस्टोरिकल डाटानुसार मार्केट वर्क करत असतं. असं याच्यामध्ये काही नवीन प्रकार चालत नाही. राईट. आता याच्या पुढे जाऊन तुम्हाला सांगतो, हे मार्केटमध्ये जो फॉल आला होता, राईट, तर ह्या मार्केटमध्ये फॉल येण्याचं कारण तुम्हाला एक समजल याच्यामध्ये समजून सांगतो मी. तर तुम्हाला यामध्ये एक पॅटर्न पण दिसेल बघा. हे तुमचं शोल्डर आणि हे हेड आणि हे तुमचं शोल्डर. ठीक आहे. सो हे झालं तुमचं शोल्डर आणि हे झालं तुमचं हेड आणि हे झालं शोल्डर. तर हे हेड अँड शोल्डरचं ब्रेकआउट होतं. तर सिम्पली हे या स्वरूपामध्ये इथून काय आलेलं आहे, मार्केटनी किंवा ह्या पर्टिक्युलर नेकलाईनवरून काय झालेलं आहे, मार्केटनी हा शार्प फॉल केलेला आहे. आता वरती मार्केटला बघा, जर तुम्हाला सपोर्ट अँड रेजिस्टन्स कशा प्रकारे काम करतं हे मी तुम्हाला यामध्ये समजून सांगतो. तुम्ही प्रॉपर व्हिडिओला बघत चला. फॉरवर्ड करून बघशाल तर तुम्हाला काय मिळणार नाही. हे पहा, इथं मार्केट अजून काय होऊ शकतं, थांबू शकतं बरं. कुठं? 24,000च्या लेवल. तर ह्या दोन लेवल फार महत्वाच्या असेल आणि तुम्ही याच्या खाली अजून जर याला बघितलं, ठीक आहे, तर हा एवढा बेस आहे. ठीक आहे. तर ह्या बेसमध्ये जर मार्केट जर अडकलं उद्याच्या लेवलमध्ये, ठीक आहे ना, इथं, तर हे लेवल काय होईल, त्याच्यामध्ये साईडवेज असेल. त्यामुळं तुम्हाला पुन्हा वाट बघावं लागणार, ही एक फ्रेश लेवल येते की खालची फ्रेश लेवल येते. कारण काय होतं, इथं ज्यावेळेसला मार्केट रेंज बॉन्डवर येईल, राईट, तर त्यावेळेसला मार्केटमध्ये मोमेंटम राहणार नाही आणि ऑप्शन बायर आहे आपण, त्यामुळे आपल्याला मोमेंटम ट्रेडिंगला मी जास्तीत जास्त प्रेफर करतो. आणि तुम्ही हे व्यवस्थित प्रॉपर पद्धतीमध्ये अनालिसिस बघत चला. तुम्हाला खूप चांगल्या गोष्टी याच्यामध्ये शिकायला मिळतील. आणि माझं जे अनालिसिस असतं हे सिम्पल असतं. आणि महत्त्वाचं म्हणजे की उद्या आपण लाईव्ह ट्रेडिंग करणार आहोत, राईट. तर लाईव्ह स्ट्रीमिंग तुम्हाला यूट्यूबला मिळणार आहे. तर त्यावेळेसला तुमचं नोटिफिकेशन तुम्ही ऑन जर केलेलं असेल तर, आणि तरच तुम्हाला काय होईल, हे नोटिफिकेशन मिळेल. म्हणजे बेल आयकॉनला तुम्हाला ऑन करावं लागेल, राईट. सो याला सबस्क्राईब करून बेल आयकॉनला प्रेस करून ठेवा, जेणेकरून उद्या मी सकाळी लाईव्ह येणार आहे यूट्यूबवर आणि त्यावेळेसला मी कशा प्रकारे याला अनालाइज करतो, राईट, तर हे तुम्हाला आणखी चांगल्यात चांगल्या प्रकारे मिळेल. आणि लक्षात, तर हा माझा यातून हेतू असेल. तर शक्य तितकं उद्या जास्तीत जास्त 9:10 तुम्हाला लिंक मिळून जाईल आणि त्या स्वरूपात आपण उद्या लाईव्ह ट्रेडिंग करू. तर त्यामध्ये तुमचा रिस्पॉन्स कसा आहे त्याच्यावर आपण ते पुढं कंटिन्यू करायचं की नाही करायचं हा डिसिजन पण असेल. तर रिस्पॉन्स जर चांगला असेल तर त्याला कंटिन्यू करू, नाही रिस्पॉन्स असेल तर त्याला आपण काय करणार, सिम्पली बंद करणार, राईट. सो हा एक त्याच्यामध्ये दोन प्रकारचे आपण थेरी ठेवलेले आहे, राईट. सो ॲनालिसिस आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रांना शेअर करा आणि मित्रांना सबस्क्राईब करायला सुद्धा सांगा, जेणेकरून उद्याचं जे ॲनालिसिस आहे तर ते त्यांना काय होईल, प्रॉपर लाईव्ह स्वरूपात मिळेल. थँक्यू.